55वे राज्यस्तरीय सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन याही वर्षी भरलेलं आहे होम मैदान सोलापूर येथे. तर हे प्रदर्शन आहे 25 ते 29 डिसेंबर रोजी. तर येथे आपण बघू शकता इथून आपल्याला तिकीट काढायचं आहे. तिकीट दर आहे फक्त 10 रुपये आणि तिकीट काढल्यानंतर यातून आपल्याला एंट्री करायची आहे. एंट्री केल्यानंतर आपल्याला दिसेल सिद्धेश्वर महाराजांची मूर्ती. तर सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन आपण कृषी प्रदर्शन बघण्यासाठी पुढे जाऊया. तर पुढे गेल्यानंतर आपल्याला शेतीतील अवजारं दिसतील. शेती कामासाठी लागणारे अवजारे. तर हे जे मशीन तुम्ही पाहताय तर हे मशीन जे आहे ते ऊस तोडणी झाल्यानंतर या मशीनचा यूज होतो. तर ऊसाच्या बागला काढणे, ऊसाची मशागत करणे, त्याला खत घालणे. तर असं मल्टीपर्पज हे मशीन आहे. तर हा आहे कॅप्टन कंपनीचा ट्रॅक्टर आहे. ऊस शेती करता खास 3 फूट रुंदीचा ट्रॅक्टर. बागायत व कोरडवाहू शेती 3.5 रुंद किंवा 4 रुंदीचा ट्रॅक्टर. नांगरणी, फवारणी, पेरणी, माल वाहतूक व आंतर मशागत करता जॅपनीज टेक्नॉलॉजीचा वापर करून संपूर्णपणे भारतात बनवलेला एकमेव हा ट्रॅक्टर आहे, ज्यामध्ये 540 ते 1000 RPM व पॉवर स्टेअरिंग, 4 व्हील ड्राईव्हसह आणि ऑइलमध्ये बुडवलेल्या ब्रेक्स व आकर्षक रंगामध्ये 3 फूट, 3.5 फूट किंवा 4 फूट रुंदीचा 3 सिलेंडर किंवा 2 सिलेंडरमध्ये उपलब्ध आहे. तर ही जी बॅग आपण बघतो तर ही बॅग आहे जीवामृत बनवण्याची बॅग आहे. तर जीवामृत कसे बनवले जाते? देशी गायीचे शेण, शिजवलेला भात, गाईचे गोमूत्र, ताक, गूळ, शेवगा आणि स्वयंपाकघरातील कचरा आणि पाणी. तर यापासून आपण जीवामृत बनवतो. तर त्याच्यासाठी ही बॅग आहे. तर ही बॅग आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो. तर पहिल्या काळातली जी लुना होती तर तशीच लुना ती पुन्हा एकदा रिटर्न आलेली आहे. ही लुना फक्त इलेक्ट्रिक लुना आहे. तर एका चार्जिंगमध्ये ही 110 किलोमीटर चालते. मजबूत हेवी ड्युटी मेटल बॉडी आहे, तुम्ही बघू शकता. जास्त लोडिंग कॅपॅसिटीसुद्धा आहे. तर मोठा व्हील साईज आहे ते बघू शकता आणि मजबूत चेन ड्राईव्ह आहे. तर तर हे जे तुम्ही बघताय ते आहे भारतीय बनावटीचे IoT आधारित शेतीचे ऑटोमेशन करणारे तंत्रज्ञान आहे. तर या प्रणालीमध्ये एक मध्यवर्ती IoT प्लॅटफॉर्म आहे, जो शेतातील स्मार्ट सिंचन वाल्व, शेती पंप, माती व हवामानाचे सेन्सर्स तसेच फर्टिगेशन युनिट मोबाईल ॲपद्वारे दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे नियंत्रित करतो. शेतकरी या प्रणालीतील वापर करून आपल्या शेतीचे व्यवस्थापन आणि निरीक्षण कधीही आणि कुठूनही करू शकतो. या प्रणालीमध्ये वापरले जाणारे वॉल्व, कंट्रोलर आणि ऊर्जेवर चालणारे असल्यामुळे वीज प्रवाहाच्या चढउतारामुळे होणारे नुकसान टळते आणि त्याच्या आतील बॅटरीमुळे ही प्रणाली रात्री देखील वापरता येते.
तर वाल्व कंट्रोलर वायरलेस असल्यामुळं पाईपलाईनमध्ये बदल करण्याचा शेतकऱ्याचा बराचसा खर्च वाचतो. वाल्व कंट्रोलरच्या मध्ये उपलब्ध असलेल्या विविध प्रकारांमुळे शेतकऱ्याचे कितीही क्षेत्र किंवा कोणत्याही पद्धतीचे क्षेत्र ऑटोमॅटिक करता येते. शेती पंप किती लांब असला तरी ही प्रणाली सुरळीत काम करते. पाण्यासोबत या प्रणालीमध्ये फर्टिगेशन युनिटमुळे खतांचा देखील अति आणि अयोग्य वापर प्रतिबंधित होतो. तर अशा प्रकारे हे शेतीमध्ये ऑटोमेशनचं जे आहे तर सर्व ऑटोमेशन आहे. तर तुम्ही घरी बसून हे मोबाईलवर सर्व ऑपरेट करू शकता. तर हा जो प्रकल्प तुम्ही पाहताय तर हा आहे गांडूळ खत तयार करण्यासाठी प्लॅस्टिक पिशचा टँकच आपण म्हणूया तर तो आहे. तर हा टँक तुम्ही एका जागेवर दुसऱ्या जागेवर नेऊ शकता. तर याच्यामध्ये तुम्ही 2 महिन्यामध्ये 3,000 रुपये खर्च करून 1 टन गांडूळ खत तयार करू शकता आणि तो 1 ते 2 एकरला 1 टन तुम्ही गांडूळ खत सहजपणे वापर करू शकता. जर ही बॅग तुम्ही घेतली तर ही बॅग तुम्हाला घरपोच मिळते आणि त्याच्याबरोबर गांडूळ खताच्या बियासुद्धा मिळतात आणि त्याच्याबरोबर तुम्हाला ट्रेनिंगसुद्धा भेटते. भारतातील सर्वात जुनी कंपनी कोठारी पाईप्स. तर याच्यामध्ये शेतीसाठी लागणारे पाईप असतील, ड्रिप असेल, वाल्व असेल, तसेच बांधकामासाठी लागणारे पाईप असतील. तर हे सर्व एका छताखाली बनते ते म्हणजे कोठारी पाईप्स. तर हे आहे डॉक्टर बोरवेल कंपनी. तर ही कंपनी काय करते की तुमचं जे बोर आहे त्याच्यामध्ये तुमचा वरचा जो केसिंग पाईप असो जो काय 15 ते 20 फूट असेल तर समजा त्या केसिंग पाईपच्या सभोवताली जर झरे असतील तर ते पाणी तुमच्याकडे येणारच नाही. तर ही बोरवेल कंपनी काय करते तर त्या केसिंग पाईपला यंत्राच्याद्वारे त्या पाईपला होल पाडतात आणि त्यामुळे जर तिथे झरा असेल तर तिथून पाणी झिरपून त्या होलमधून खाली पडते. त्यामुळे पाण्याचा साठा वाढतो आणि पाण्याचा साठा वाढल्यामुळे बोरवेल कधीच कोरडा होत नाही आणि नैसर्गिक संसाधनासह कमी खर्चाने उच्च कार्यक्षमतेत बोरवेल रिचार्ज करण्यास मदत करते. तर पाण्याच्या पातळीत वाढ होते त्यामुळे बोरवेल कधीच कोरडा पडत नाही. तर हे काम करतं. पॅरेट आहे याला सनकनूर म्हणतात. काय म्हणतात? सनकनूर. बरं. त्या महिन्याचं किती प्राईस काय? हे 1200 आहे. 40,000ला मध्ये 2 पक्षी. तुझं कसं आहे? अजून पुढे काय आहे? हॉट आहे आणि
तर अशा प्रकारे यावर्षीचे सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन होते. तर जे नवीन नवीन होते ते या व्हिडिओमध्ये दाखवायचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. तर प्रदर्शन तुम्हाला कसे वाटले हे नक्की तुम्ही सांगा कमेंटमध्ये. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थोडंसं लांब मोकळे घेऊन फुलांचे फोटो शूटिंग करा. मॅडम बॅरिकेडच्या